माझ्या आई वडिलांनी मला ते शिकवले की कष्टाशिवाय आयुष्यात काही मिळू शकत नाही. आणि मी ऑलरेडी एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे मी ऑलरेडी एका खूप मोठ्या लेवलला रेसिंग करून आलो आहे. माझ्या देशासाठी मी जिंकून आलेलो आहे. त्यामुळं कष्ट करणे आणि एका स्पोर्ट्सच्या पेनिकलला पोहोचून परफॉर्मन्स काय असते हे मी खूप जवळून बघितलंय. मी सोशल वर्क सुद्धा भरपूर करतो. माझ्या युट्यूब मध्ये जे काही रेव्हेन्यू मला येते प्रत्येक महिन्याला ते मी गोरगरीब लोकांसाठीच मी वापरतो. हे हाय हॅलो नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं सोशल स्टारच्या नव्या भागात मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या लोकशाहीच्या ऑफिसमध्ये या स्टुडिओमध्ये आलेला चेहरा हा प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेला आहे. अर्थातच मी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण हा चेहरा आहे क्रिश महाडिक. हॅलो, सगळ्यात आधी स्वागत तुझं. थँक्यू सो मच. कसं आहेस? एकदम छान आहे. तुम्ही कसं आहे? मी पण एकदम मस्त. काय ना की खरं तर मी सुरुवातीलाच सांगते, आम्हाला ना आधी दडपण आलं होतं की अरे क्रिश कसा असेल, म्हणजे क्रिश एकतर महाडिक नावातच इतकं वजन आहे, त्यामुळे जरा इंटरव्ह्यू करताना गप्पा मारताना जरा दडपण आलं होतं. पण खरंच तुझ्याकडे आपण आता थोडं बोललो, मला खूप छान वाटतंय. आणि अर्थात मला असं वाटतं हा इंटरव्ह्यू खूप कमाल होणार आहे. येस. तर तू नेहमीच असे ब्लॉग करतोस, करेक्ट? आणि ज्यामुळे तू आज लोकांपर्यंत पोहोचलाय, त्यांच्या मनात पोहोचलायस. तर इकडे येताना काही ब्लॉग वगैरे केलाय का? म्हणजे असं नाही, आज काही ब्लॉगची तयारी नव्हती, कारण मी ऍक्च्युली वर्क ट्रिप वरती होतो आणि हॅड अ व्हेरी बिझी शेड्यूल. त्यामुळे आज ब्लॉग करायचा चान्स मिळाला नव्हता. अच्छा, पण तरी आम्ही अर्थात तुझे ब्लॉग बघत राहूच आणि प्रेम करत राहूच. मला सांग, कशी सुरुवात झाली रे? म्हणजे एक पॉलिटिकल तुझं बॅकग्राऊंड आणि मग सोशल मीडिया, हे कसं कनेक्शन कसं जुळून आलं? खरं तर ह्याची सुरुवात पण खूप कॅज्युअली झाली होती आणि अजून सुद्धा, म्हणजे आज सुद्धा 2 years लेटर अजून सुद्धा ब्लॉगिंग खूप कॅज्युअलीच मी करतो. मी खरं तर एक रेसिंग ड्रायव्हर आहे आणि मी इंग्लंडमध्ये होतो राहायला 2016 पासून 21 पर्यंत. आणि लॉकडाऊन जेव्हा परत झालं तेव्हा मी परत इंडियामध्ये आलो. आणि आल्यानंतर मग आम्ही सगळी फॅमिली घरात होतो, आम्ही एकत्र टाइम स्पेंड करत होतो. आणि मी कधीच एका जागेवरती बसणार व्यक्ती नाही, मला नेहमी काही ना काहीतरी करायला लागतंय. त्यामुळे मग मी युट्यूबशी इंट्रोड्यूस झालो, कारण घरी बसल्या बसल्या काय जास्त करायला नव्हतं. आणि मग जेव्हा इंट्रोड्यूस झालो तेव्हा मग मी लोकांचे ब्लॉग्स वगैरे लोक ब्लॉगिंग वगैरे करतात असं बघितलं. म्हणजे सहज आपण पण ट्राय करूया, आपल्या फॅमिलीचं काय असतील त्या गोष्टी आपण दिवसभरामध्ये ब्लॉग करूया. आम्ही घरी होतो, आम्ही जसं 5 जण एक्सरसाइज करत होतो. डॅडी फर्स्ट टाइम किचन मध्ये आले तर कुकिंग करताना व्हिडिओज बनले आणि सहज ते व्हिडिओज बनवले आणि मी युट्यूब वरती ते अपलोड केले. तर पहिल्याच व्हिडिओ पासून त्याला एवढी पॉप्युलॅरिटी येत गेली आणि जस्ट केप्ट ग्रोईंग. त्यामुळे मी ठरवलं की ते कंटिन्यू करत जाऊया. आणि आज ही सुद्धा मी कधीच माझी ब्लॉग असं प्लॅन केले की अरे आपल्याला अपलोड करायचं आहे, कधीच नाही. मी फक्त काही मोमेंट्स आमच्या घरात चालू असतील तर मी फक्त माझा फोन खिशातनं काढतोय आणि त्याचा व्हिडिओ बनवून मी युट्यूब वरती टाकतोय. अच्छा, म्हणजे ही जस्ट सुरुवात झाली आणि त्याला इतका रिच आता आहे, इतकं प्रेम करतायत. पण असा एक व्हिडिओ सांग ना की जो इतका हिट झाला आणि मग बरीच लोक तुम्हाला ओळखायला लागली, म्हणजे क्रिश म्हणून, म्हणजे एक सोशल स्टार म्हणून ओळखायला लागले. सगळ्यात पॉप्युलर झालेले व्हिडिओज खरं तर माझे मोठे भाऊ पृथ्वीराज आहेत, त्यांच्या लग्नाच्या वेळेसचे होते. तर ते पण मला वाटतं पॉप्युलर व्हायचं कारण असं होतं की आम्ही ते लग्नाचं पूर्ण प्रोसेस तर दाखवलं कसं करत आहे, पण लोकांना आमच्या व्हिडिओज मध्ये फॅमिली आम्ही कशी आहे ते सगळ्यात जास्त बघायला आवडते. आणि आम्हाला काय, आम्ही 3 भाऊ आहे, मला बहीण नाही आहे. त्यामुळे वहिनी वॉज द फर्स्ट पर्सन जे मला आणि माझे मधले भाऊ ईश्वराज आहेत एक नवीन बहीण आल्यासारखं मला घरात होत होतं. आणि लग्नाच्या आधीच वी वर स्पेंडिंग टाइम टुगेदर आणि त्याची चेष्टा मस्करी खूप होत होते. तर लग्नाचे जे व्हिडिओज होते दादांचे ते सगळ्यात पॉप्युलर झाले होते. अच्छा, पण आता हे जे तुम्ही व्हिडिओ करतात, अर्थात मी ना तुमचा व्हिडिओ म्हणजे मला जास्त ती संख्या दिसते ते म्हणजे तुम्ही सगळे लाईनीत बसलात आणि आई तुमची पाठी राहून तुम्ही ते म्हणजे मला ना एक प्रश्न आहे, हे मी विचारते तुला की हे खरं काय ते जाणून घेण्यासाठी तो गेम खेळला जातो की नक्की काय आहे? म्हणजे तो ऍक्च्युली एक असा गेम होता जो सहज मी बसल्या बसल्या मला सुचलेला होता. म्हणजे मी एक व्हिडिओज बघत होतो आणि त्यात फेस डिपिंग हे चॅलेंज बरेच लोक करत होते. तर मी विचार केला की हे आपण इव्हॉल्व्ह कसं करू शकतो, मी ह्याच्यात आणि चांगलं काय करू शकतो. तर मला आमच्या ब्लॉग मध्ये सगळ्यात पॉप्युलर आमची मम्मी आहे. मम्मीला सगळ्यात जास्त लोक आवडतात आणि तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतात. तर मम्मीला घेऊन आपण ह्याच्यात काय करू शकतोय का. मग ह्यातून मला हे पण विचार आला की आपण असा एक स्ट्रक्चर तयार करूया वेअर वी विल ऑल्सो गेट टू नो इच अदर बेटर.
म्हणजे येस आम्ही ऍज अ भाऊ रोज एकत्र असतोय, जेवतोय, खातोय, पितोय, पण ठराविक गोष्टी अशा पण असतात की आपल्याला पण एकमेकांबद्दल माहित नसतात. तर मग मी तर ठरलं की आपण फेस टिपिंग चॅलेंज म्हणजे आमच्या रिलेटेड क्वेश्चन्स घालायचे, आमच्या तिघां रिलेटेड, की आमच्यात सगळ्यात आळशी कोण आहे किंवा हु इज द बेस्ट ड्रायव्हर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मम्मीच्या पर्स्पेक्टिव्हनी ती आम्हाला तिघांना कसं बघते. मग तो व्हिडिओ मी असं सर्च करून टाकला आणि तो एवढा पॉप्युलर झाला, दॅट इज प्रॉब्ली वन ऑफ द फेवरेट व्हिडिओज लोकांसाठी. मग मी त्याचे 1-2 पार्ट्स पुढे पण बनवले, ते पण खूप पॉप्युलर झाले आणि लोकांना खूप आवडतं ते. आणि आताही आवडतात, आवडतील, कारण ते इतकं म्हणजे काय होतं की ना, एक प्रेक्षक म्हणून किंवा सामान्य जनता म्हणून आम्हाला असं वाटतं की अरे बापरे, आता हे कसे लाईफस्टाईल जगत असतील किंवा यांच्या घरात काय असेल, बरं हे फ्रेंडली राहत असतील की नाही, की तसंच स्ट्रिक्ट वातावरण असेल. तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायचं आता की काय वातावरण असतं घरी. खरं सांगायला गेलं तर आम्ही एक पॉलिटिकल फॅमिली असल्यामुळं बरेच लोकांना वाटते की ही खूप सिरियस लोक किंवा असे काही पर्स्पेक्टिव्ह बनवले जातात, पण खरंच तसं बिलकुल काही नाही आहे. वी आर अ व्हेरी फ्रेंडली फॅमिली, आणि आम्ही जेव्हा केव्हा लोकांना पण भेटतो तेव्हा आम्ही वी हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ देम. तुम्हाला खरं सांगायला गेलं तर मी आज एक पब्लिक फिगर म्हणून आम्ही प्रत्येकाची एक इमेज लोकांमध्ये तयार झाली, आणि आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातोय, जेव्हा त्यांच्यावर फोटो काढतोय, त्यानंतर आम्ही 1-2 प्रश्न विचारतोय की तुमचं नाव काय, तुम्ही काय करताय. तर ते खूप स्ट्रेंज वाटते लोकांना. म्हणजे आम्हाला ते म्हणतात की अरे असं कसं तुम्ही बोलताय. मग मला ते सुरुवातीला कळायचं नाही, मी तुम्ही काय म्हणत आहे नेमकं. तर ते म्हणले की आम्ही पण भरपूर सेलिब्रिटीज वगैरे बघितल्यात, भेटलोय, कधी कधी त्यांची फॅन फेस्ट वगैरे असतात तेव्हा आम्ही गेलोय, पण असं आमच्यात येऊन कोण बोलतंय, आमच्याबद्दल विचारते असं कधीच झालं नाही. म्हणलं दिस इज हाऊ वी आर. आणि खरं सांगायला गेलं तर आम्ही माणसं म्हणतात की ही मोठी लोक आहेत असं, पण तसं बिलकुल काही नाही आहे. आम्ही एकदम साधं राहणीमान आहे आमचं. आम्ही ऍज अ फॅमिली खूप साधी लोक आहे आम्ही. अरे मी तेच म्हणते की हेच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं श्रेय आहे की सामान्यात राहून त्यांच्यासारखं वाटू देणं, की अरे नाही आम्ही तुमच्यातलेच आहोत, हे जे वाटून देणं, आणि अर्थात त्यामुळेच ही तुला इतकी ग्रोथ मिळतीये. येस. आणि खरंच पण मला ना जाणून घ्यायचंय की ब्लॉग्स मध्ये आम्ही तर बघतो तुम्ही कुठे कुठे फिरता, कसं ट्युनिंग आहे, कसे गेम खेळता. तुम्ही दुबईला पण जाऊन आलात, काय म्हणजे कसं काय, आणि तेव्हा रिव्हील पण केला होता तुमच्या छोट्या बाबूचा चेहरा. काय म्हणजे असं बरेच वेळा असं झालं होतं की रिव्हील करायचंय पण नाही केलं. खरं सांगायला गेलं तर अमरेंद्रचं फेस रिव्हील हे सगळ्यात मोठ्या सस्पेन्सची माझ्या 2 वर्षाची युट्यूबच्या ह्याच्यात ही गोष्ट राहिलेली आहे, कारण लोकांना खूप वेळापासून त्याचा चेहरा बघायचा होता. आणि झालं असं की ऍक्सिडेंटली मी रात्री खूप लेट पण एडिट करत होतो, आणि ऍक्सिडेंटली एका व्हिडिओमध्ये त्याचा थोडासा चेहरा लास्टला दिसला, आणि ते लोकांनी बघितलं आणि ते फोटो सगळीकडे व्हायरल होत गेला. मग मी आता जर दिसलायच तर मग वी माइट एज वेल शो इट प्रॉपरली. मग मी ठरवलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही करायचं ठरलं तर मग वहिनी आणि पिंदा पण खूप दिवस झाले एक वेकेशन प्लॅन करत होते, कुठं जर बाहेर जाऊया म्हणून. तर मग ते म्हणले की दुबईला जाऊया. म्हणजे ठीक आहे, मग दुबईला जाऊनच आपण त्याचा फेस रिव्हील करूया. आम्ही दुबईला गेलो, आम्ही दुबईवरून जाऊन आलो, त्याचं फेस रिव्हील तिथं केलं, ब्लॉग एडिट केलं, संडेला शेड्यूल सुद्धा केला ब्लॉग. आणि मला संडे सकाळी 10 वाजता माझा ब्लॉग, दर संडे सकाळी 10 वाजता ब्लॉग येतो. मला सकाळी 9 वाजता डॅडींचा फोन आला की आपल्याला मोदीजींची वेळ मिळाली आणि आपण अमरेंद्रचा फेस रिव्हील मोदीजींच्या हातातून करायचा. मग म्हणलं ठीक आहे, मग तो ब्लॉग परत डिले होत गेला. मग आम्ही फायनली आम्हाला मोदीजींना एक ती तर एक वेगळीच स्टोरी आहे, पण आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या हातात तो असताना त्याचा फेस रिव्हील केला, आणि इट वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर व्हिडिओज ऑन माय चॅनल. लोकांना खूप आवडलं ते बघायला. मी आता तिथे येणारच आहे. मोदीजींना भेटणं म्हणजे धाकधूक असते की आता कसं होणार, काय होणार, काय बोलायचं, आणि डायरेक्ट बरोबर काय अनुभव होता तो. अनुभव म्हणजे मला नाही वाटत मी कधीच विसरू शकतोय, कारण त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा इट रिअली फील्स लाईक यू हॅव मेट द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, म्हणजे असं त्यांचा फील होता. आम्ही आत गेल्यानंतर ते स्वतः उभारले, आम्हाला ग्रीट केलं त्यांनी आत यासाठी, आमच्यावर फोटोज काढले, प्रत्येकाच्या हातात हात दिला, आणि सगळ्यात वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे ते आमच्या सगळ्यांबरोबर मराठीमध्ये बोलत होते. म्हणजे इनफॅक्ट अमरेंद्र पण जेव्हा त्यांनी अमरेंद्रला हातात घेतलं तेव्हा त्यांनी डॅडींकडे पॉईंट करून असं म्हणले, अरे ते बघ आजोबांकडे बघ तिथं, अशा भाषेत ते बोलत, आणि एकदम फ्लुएंट मराठी. तर आम्ही सगळे थोडं सरप्राईज मध्ये होतो की मी काय म्हणतो मराठी ठीक आहे येत असेल, नमस्ते नमस्कार वगैरे ठीक आहे, पण ते पूर्ण कॉन्व्हर्सेशन मराठीमध्ये बोलत होते आमच्या सगळ्यांची.
मग आम्ही त्यांच्याशी भेटलो, समोर त्यांच्या बसलो. त्यांनी प्रत्येकाला आम्हाला विचारलं की तुम्ही काय करताय. माझ्याकडे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मला विचारलं की तुम्ही कसं रेसिंग करत होता, काय काय झालं, युट्यूबला फॉलोअर्स किती आहेत, अशापर्यंत सगळ्यांना ईच अँड एव्हरी पर्सन त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलं. आणि नुसतं विचारलं नाही, गोईंग अहेड आम्ही काय स्टेप्स घेतले पाहिजे आमच्या आयुष्यात ह्याबद्दल त्यांनी आम्हाला सजेशन सुद्धा दिले. त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप उपयोगी येणार आहे. आणि इट वॉज अन अनफॉरगेटेबल मोमेंट फॉर आवर एंटायर फॅमिली. अगदीच, म्हणजे का नाही, कारण म्हणजे आपल्याला नक्कीच वाटतं की देशाचा पंतप्रधान आहे, त्यामुळे ती एक वेगळाच अनुभव असतो. मला आता हे सोशल मीडिया कसं ग्रो झालं आणि काय तुझं फॅन फॉलोइंग आहे हे जाणून घ्यायचंच आहे. आता सोशल स्टार म्हणून आज आम्हाला तू गेस्ट म्हणून आलायस इथे. मला सांग, काय फॅन फॉलोइंगचं प्रेम आहे, असा काही किस्सा झालाय का रे की अविस्मरणीय किस्सा? माझ्यासाठी माझ्या फॉलोअर्स वर झालेला प्रत्येक किस्सा हा अविस्मरणीयच आहे असं मी म्हणेन. जसं मी सांगितलं की माझे फॅमिली व्हिडिओज हे सगळ्यात पॉप्युलर आहेत, लोकांना ते बघायला आवडते. त्याचबरोबर मी सोशल वर्क सुद्धा भरपूर करतो. माझ्या युट्यूब मध्ये जे काही रेव्हेन्यू मला येते प्रत्येक महिन्याला ते मी गोरगरीब लोकांसाठीच मी वापरतो. तर ते एक सेकंड मोस्ट पॉप्युलर थिंग आहे माझ्या ब्लॉग बद्दल मी म्हणेन. आणि माझी एंगेजमेंट सुद्धा लोकांबरोबर खूप चांगली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जेव्हा लोकांना भेटतोय तेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये असल्यासारखंच आहे. आमच्यासाठी काय असं वेगळं नाही आहे लोकांना भेटणं. आणि ते असल्यामुळं काय होतंय, माझ्याकडं भरपूर युथ आणि स्पेशली मदर्स, माझं ऍक्च्युली व्ह्युअरशिप मदर्सची जास्त आहे. मला भरपूर लोक म्हणतात की माझ्या आईंनी म्हणलं की तुम्ही कृष्णराजचे ब्लॉग्स बघा, आणि त्यानंतर त्यांनी चालू केलं. तर खूप मदर्स माझ्या ब्लॉगशी अटॅच्ड आहेत आणि खूप युथ. तर ते माझ्यापर्यंत डे टू डे प्रॉब्लेम सुद्धा घेऊन येतात. म्हणजे माझं ईमेल सांगतो, माझ्या ईमेल आयडी इज फ्लडेड विथ वेगवेगळे इश्यूज जे आज युवकांनी फेस करायला लागतात. मला फोन कॉल्स, मला फक्त आज राज्यभरातलं नाही, मला देशाच्या बाहेरून सुद्धा फोन कॉल्स येतात की आम्ही इंडियात येत आहे, महाराष्ट्रात येत आहे, तर तुमची कुठं भेट होऊ शकेल का. तर हे खूप युनिक हे गोष्टी आहेत माझ्यासाठी. आणि सगळ्यात टचिंग मोमेंट्स माझ्यासाठी हे आहेत की मला मदर्स स्पेशली आय हॅव सीन की त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये मला फोन करतात आणि ते मला सांगतात की आम्ही ह्या फेजमध्ये असताना देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर गोइंग थ्रू अवर माइंड. असं मधनच डिप्रेसिंग वाटते किंवा मूड स्विंग्स होतात आणि आम्ही तुमचे व्लॉग्स बघतो त्यातून बाहेर येण्यासाठी. ह्याच्यावर मोठी गोष्ट मी काय, एका आईंना चांगलं वाटण्यासाठी ते माझे व्हिडिओज बघतात, ह्याच्यावर मोठी गोष्ट नसू शकते. किंवा ते सोडून असे पण किस्से झाले आहेत की मदर्स हॅव कॉल्ड मी त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर आणि ते मला सांगतात की आम्हाला मुलगा झालाय आणि आम्ही ठरले त्याचं नाव कृष्णराज ठेवायचं आहे. म्हणजे ही पण एक एवढी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव माझ्या नावाने ठेवलं. आणि ऑलरेडी ऍट दिस एज, म्हणजे मी इमॅजिन करू शकते की आता आपण मोदीजींबद्दल बोलतो तर भरपूर असे लोक असणार देशभरात ज्यांनी मोदीजींचं नाव बघून त्यांच्या मुलांचं नाव ठेवलं असू शकतं. असे बरेच लोकांचं, कारण ती ऑलरेडी एक रेप्युटेड व्यक्ती आहे. एक्झॅक्टली. ऍक्टर ऍक्ट्रेसेस बद्दल तसं होत असणार, पण माझ्याबद्दल पण आता ऑलरेडी तसं होत आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि डेफिनेटली हे असे जेव्हा स्पेशली मदर्स कडून मला फोन येतात when they're going through the tough times आणि त्यांना माझा विचार पहिला येतोय, ह्याच्यावर मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठली. तीच कामाची पोच पावती आहे. पण मला सांग, असं वाटलं होतं का रे कधी की म्हणजे हे वेगळं क्षेत्र, तर ह्यात आपण कसं सर्व्हाइव्ह करू आणि इतका ग्रोथ मिळेल चॅनलला, तुला, तुमच्या कुटुंबाला, बरोबर, असं कधी वाटलं होतं का? जसं मी सांगितलं की हे एकदम कॅज्युअली ते सुरुवात झाली किंवा आज सुद्धा मी ते कॅज्युअलीच करतोय. पण हे करत असताना डेफिनेटली हार्डवर्क हे लागतेच कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये. आणि माझ्या आई वडिलांनी मला ते शिकवले की कष्टाशिवाय आयुष्यात काही मिळू शकत नाही. आणि मी ऑलरेडी एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे मी ऑलरेडी एका खूप मोठ्या लेवलला रेसिंग करून आलो आहे, माझ्या देशासाठी मी जिंकून आलो आहे. त्यामुळं कष्ट करणे आणि एका स्पोर्ट्सच्या पेनिकलला पोहोचून परफॉर्मन्स काय असते हे मी खूप जवळून बघितलंय. आणि जरी तो एक वेगळा फील्ड होता, तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये ते करत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक फील्डमध्ये कष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. पेशंटली तुमचे स्टेप्स घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि इन ऑर्डर टू बिकम सक्सेसफुल ज्या गोष्टी करायला लागतात हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला करायलाच लागणार आहे. तसंच मी ते युट्यूबला केलं. मी माझे अनालिसिस केले, माझं ऑडियन्स कोण आहे, त्यांच्यासाठी त्यांना काय कॉन्टेंट बघायला आवडतोय, त्या टाईपचेच त्यांच्यासाठी व्हिडिओज मी बनवत राहिलो आणि त्यांना दाखवत राहिलो. त्यामुळे नक्कीच की
हे जे काही गोष्टी आजपर्यंत करत आलेलो आहे त्या सगळ्या पाठीमाग इवन दो इट हॅपन्स कॅज्युअली कष्ट हे असतंच. येस. आता हे कसं तुझे व्हिडिओ ना अगदी साधे म्हणजे घरात खूप ऑड काही नाहीये त्यात जे रोजच्या ह्याच्यात घडतंय किंवा आपलं कुटुंब कसं आहे आणि काय एन्जॉय करताय तुम्ही एकदम कॅज्युअली बसला छान गप्पा टप्पा असे व्हिडिओ आणि जे प्रेक्षकांना भावतायत. तर आता मला जाणून घ्यायचंय की क्रिश आता नेक्स्ट काय म्हणजे कुठे दिसणार आहे असं काही तुझे गोल्स आहेत का की आता ऍक्टिंग क्षेत्रात जायचंय आणि असं काही? खरं तर हे जे फॅमिली व्हिडिओज आहेत हे खूप पॉप्युलर झाले आणि कोविडमध्ये कसं होतं आम्ही सगळे घरात एकत्र होतो त्यामुळे तो वेळ होता दॅट वी आर स्पेंडिंग टाइम विथ इच अदर आणि तसे व्हिडिओज पण होत होते. आता तसं राहिलेलं नाहीये. आम्ही प्रत्येक व्यक्ती आमच्या कामामध्ये गुंतलेलो आहे. आज साहेब राज्यसभेवरती खासदार आहेत. माझे मोठे भाऊ पृथ्वीराज कोल्हापूरमधला आपलं सगळं बिझनेस एम्पायर ते सांभाळतात. माझे मधले भाऊ एक कारखान्याचे चेअरमन आहेत. माझं इथे युट्यूबचं चालू आहे. माझे स्वतः ब्रँड आहेत. एव्हरीवन हॅव समथिंग टू डू आणि सगळेजण आपल्या आपल्या गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहेत. त्यामुळं आम्ही एकत्र येणंच हे आता अवघड होत आहे. त्यामुळे खरं सांगायला गेलं तर मी व्हिडिओज मध्ये अजून काय दाखवलं लोकांना काय बघायचं नसते त्यांना फक्त फॅमिली बघायची आहे. त्यामुळे मी अजून एक्सप्लोर करत आहे की अजून काय वेगळ्या टाईपचं कॉन्टेंट त्यांना बघायला आवडू शकेल का. थोडे वेगवेगळे एक्सपेरिमेंट झालेत सुद्धा अजूनपर्यंत काय सक्सेसफुल झालेलं नाही कारण त्यांना सोलली माझी मम्मी डॅडी माझे भाऊ माझी आजी हेच बघायला अजूनपर्यंत आवडतं. पण डेफिनेटली अजून एक्सपेरिमेंट चालू आहेत बघूया आता काय म्हणजे आम्हाला नक्की काहीतरी बघायला मिळेल. नक्की 100%. पण मला एक सांग की आता हे जे युथ आहे जे तुमच्याकडे सोशल स्टार जे आता म्हणजे येत आहेत तुमच्याकडे बघून तर त्यांना काय सांगशील कसं यायचं या क्षेत्रात किंवा काय प्लॅनिंग लागतं किती कन्सिस्टन्सी लागते त्यांना काय मार्गदर्शन करशील? मला सोशल मीडियाबद्दल एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायला वाटेल की भरपूर युथ आता ह्याच्यात एक करिअर म्हणून येत आहेत. एक्झॅक्टली. की सोशल मीडियावर पॉप्युलर झाल्यावर आपल्याला एवढे पैसे मिळतात एवढी पॉप्युलॅरिटी मिळते. माझे खरं सजेशन सगळ्यांना राहील की तुम्ही सोशल मीडिया एक करिअर म्हणून करू शकत नाही. म्हणजे इट कांट बी द फर्स्ट अँड द ओनली थिंग दॅट यू डू. कारण मी जर सांगितलं की लॉकडाऊन बऱ्याच लोकांसाठी इट वॉज अ कर्स बट फॉर मी इट वॉज अ ब्लेसिंग कारण इट कॅज्युअली हॅपन आणि इट ग्रू. इनफॅक्ट तुम्ही सोशल मीडियावरती बघा तुम्ही तुमच्या हातावरती मोजू शकताय की किती पॉप्युलर नावं आहेत आणि बाकी पण किती कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत बट देर ऑल स्ट्रगलिंग. त्यामुळं ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही एक हॉबी म्हणून पहिला सुरुवात करा अँड इफ इट वर्क्स आउट फॉर यू येस देन यू शुड पुट इन मोर एफर्ट्स यू शुड वर्क हार्डर ऑन दॅट. पण तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला सोडून मी एक करिअर म्हणून एक फूड ब्लॉगर होणार किंवा करिअर म्हणून एक ट्रॅव्हल ब्लॉगर होणार हे खूप रिस्की सुद्धा आहे ॲट द सेम टाइम. त्यामुळे मी कधीच कुणाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही तुमच्या कॉलेज स्कूलमधनं पासआउट झाला की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचा आहे असं तुम्ही विचार करा. असं कधीच विचार करू नका. तुमचं एक गोल सेट पाहिजे आयुष्यामध्ये की स्कूल कॉलेज पासआउट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. यू स्टार्ट वर्किंग ऑन सोशल मीडिया आणि डिजिटल प्रेझेन्स असणं पण महत्वाचं आहे. आज ई कॉमर्स बिझनेस सुद्धा हे डिजिटल प्रेझेन्सवरती खूप चांगलं करत आहेत. माझा स्वतःचा ब्रँड हा ई कॉमर्स जो ब्रँड आहे हा पूर्ण फुल्ली हा युट्यूब आणि माझ्या इंस्टाग्राममुळं आज एवढा मोठा बिझनेस सुद्धा मी ई कॉमर्स थ्रू करत आहे. त्यामुळे डिजिटल प्रेझेन्स असणं सोशल मीडिया प्रेझेन्स असायलाच पाहिजे. पण एक करिअर म्हणून मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होणार असं मी कधीच कुणाला रेकमेंड करणार नाही की तुम्ही ते केलं पाहिजे. येस. आणि अर्थात तुझा हा मोलाचा संदेश खरंच कामी येईलच सगळ्यांच्या. पण मला आता तू ब्रँडचं नाव काढलंस पण मला खरं सांग तुझ्या या सोशल अवेअरमुळे किंवा एक तू जे डिजिटली जे फेमस आहे त्याच्यामुळे ब्रँडला किती मदत झालीये किंवा कसा चाललाय तो ब्रँड त्याच्यावरतीच चाललाय. म्हणजे आज डिजिटल मार्केटिंग हे खूप मोठं टूल आहे कुठल्याही बिझनेससाठी सर्व्हाइव्ह करण्यासाठी. आणि माझा ब्रँडची जेव्हा मी सुरुवात केली तुम्हाला पटणार नाही आज माझं वन इयर आणि 4 months कम्प्लीट झाले आहेत ब्रँडला. मी आजपर्यंत डिजिटल मार्केटिंग वरती ₹0 स्पेंड केलेत. प्युअरली माझ्या वेबसाईटवरती जे ऑडियन्स येतात ते माझ्या युट्यूब लिंक्स थ्रू प्रेस करून येतात किंवा इंस्टाग्राम थ्रू. आणि महिन्याला 2.5 ते 3 लाख लोक माझ्या वेबसाईटवरती येऊन व्हिजिट करतात आणि शॉपिंग करतात. आणि हे प्युअरली फक्त माझे युट्यूब आणि इंस्टाग्राम थ्रू झाले. यासाठी कुठलेही मी एक्सटर्नल काही वेबसाईट्स वापरल्या आहेत किंवा डिजिटली स्पेंड केल्या असं कधीच झालेलं नाही. येस. आणि अर्थात तुला खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी कारण खूप छान आपलं गप्पा टप्पा छान रंगलाय आणि खरंच हे इन्फॉर्मेटिव्ह आहेच माझ्यासाठी प्रेक्षकांसाठी. आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी. छान छान तुझे व्हिडिओ येत राहू आणि आम्हाला तू छान आमचं मनोरंजन करत राहा.
तर मंडळी, मला नक्की खात्री आहे तुम्ही हा इंटरव्ह्यू नक्कीच एन्जॉय केला असणार. तर भेटूयात आता पुढच्या सोशल स्टारसह परत एकदा लोकशाही मराठीवर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.